नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी साठी मराठी या विषयाचा अभ्यास करीत आहोत। बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 5 सुरांची जादूगिरी या पाठाचा अभ्यास आपण आज करणार आहोत। सुरांची जादूगिरी या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। पाठ अभ्यासण्याआधी आपण पाठाच्या लेखकाबद्दल संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। धडा क्रमांक 5 सुरांची जादूगिरी या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर द ता भोसले। यांचा जन्म 1935 साली झालेला आहे। डॉक्टर द ता भोसले हे प्रसिद्ध लेखक व अभ्यासू वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांचे कथा, कादंबरी, समीक्षा, ललित असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे। ग्रामीण जीवन, शेतकरी, शेती, शेतमजूर, ग्रामीण संस्कृती, तेथील समस्या, ताणतणाव, शेतकऱ्यांचे प्रश्न हे त्यांच्या विविध कथांमधून प्रतिबिंबित होतात। डॉक्टर द ता भोसले यांचा जर आपण यांच्याविषयी जाणून घ्यायचं म्हटलं तर यांचा जन्म जो होता तो स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या कालखंडाच्या दरम्यानच होता। त्यामुळे त्यांच्या मनात देशाबद्दल प्रेम होतं, पण त्याच्याही पलीकडे जाऊन पाहिलं तर कृषी संस्कृतीवरती त्यांचं अतोनात प्रेम आपल्याला त्यांच्या लेखनामधून पाहायला मिळतं। ते स्वतः गावामध्ये राहिल्या कारणाने त्यांना ग्रामीण जीवन, शेतमजूर, ग्रामीण संस्कृती, तिकडच्या समस्या, ताणतणाव, शेतकऱ्यांचे प्रश्न हे सारे त्यांनी फार जवळून पाहिले होते आणि त्यामुळेच त्यांनी अधिकतर त्यांच्या लेखनामध्ये ह्या सर्व गोष्टी अतिशय उत्कट भावनेने मांडलेल्या आहेत। त्याचबरोबर ग्रामजीवनातील सौंदर्य, माणसामाणसातील जिव्हाळा, निसर्ग या गोष्टी टिपणारे ललित लेखनही त्यांनी केलेले आहे। आज जो आपण पाठ पाहणार आहोत सुरांची जादूगिरी, तर याच्यामध्ये तुम्हाला लेखकाद्वारे ग्रामजीवनातील सौंदर्य आणि निसर्ग ह्या गोष्टी अतिशय जवळून पाहायला मिळणार आहेत। इथे फुलांना मरण जन्मता, खसखशीचा मळा, जन्म, पाऊस हे कथासंग्रह, परिघावरची माणसं, पार आणि शिवार हे ललित लेखन, समीक्षा आणि संवाद, साहित्य, आस्वाद आणि अनुभव ही समीक्षात्मक पुस्तके, शिक्षणातील अधिक उणे, संस्कृतीच्या पाऊलखुणा व चावडीवरच्या दिवा ही अन्य पुस्तके प्रसिद्ध आहेत। त्यांना महर्षी वि रा शिंदे पुरस्कार, भैरू रतन दमानी पुरस्कार यासारखे एकूण 52हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे। लेखकाद्वारे जे काही पुस्तकं लिहिली गेलेले आहेत ते विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये घेण्यात आलेले आहे। यावरूनच समजून येते की लेखकाचे लेखन कौशल्य अफाट आहे। ग्रामजीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तेथील संस्कृतीशी एकरूप झालेले विविध आवाज। आता बघा आपण स्वर म्हणजेच काय? आवाज। शहरामध्ये आपण अधिकतर ह्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकत नाही, कारण की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला फक्त ऐकू येतो तो रहदारीचा आवाज। तर हे निसर्गाशी संबंधित असलेले किंवा ग्राम जीवनातील जे सांस्कृतिक या संस्कृतीशी निकट असलेले जे आवाज आहे ना, त्यांचं आपण अनुभव घेऊ शकत नाहीत। मग इथे लेखकाने ह्या पाठाच्या माध्यमातून ग्राम जीवनाचा अविभाज्य घटक असलेली संस्कृती, ग्रामीण जीवनाची जी संस्कृती आहे आणि तिच्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे तेथील आवाज, स्वर आणि त्या स्वरांची मनावर होणारा परिणाम याचं वर्णन ह्या पाठामध्ये लेखकाने केलेलं आहे। तेथील निसर्ग सान्निध्यामुळे निसर्गातील पशु, पक्षी, झाडे, ग्रामीण जीवनातील विविध कामे करताना होणारे विविध आवाज हे जगण्यात आनंद निर्माण करत असतात। अशा विविध आवाजांचे सुंदर वर्णन या पाठात लेखकाने केलेला आहे।
हा जो पाठ लेखकाने घेतलेला आहे तो प्रस्तुत पाठ हा चावडीवरचा दिवा या ललित लेखा संग्रहातून घेतलेला आहे. लेखकाने या पाठाचं जे स्वरूप आहे किंवा जे पाठाचं जे माध्यम आहे ते काय आहे की ग्रामीण संस्कृतीमध्ये निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जे विविध आवाज असतात, मग ते प्राण्यांचे असतात, पक्षींचे असतात, सर्वसामान्य जीवनामध्ये जे दैनंदिन कामकाज होत असतं, मग ते शेताच्या संबंधित असू दे किंवा घरातील स्त्रियांद्वारे केलेले कामं असू दे, तर तो जो आवाज आहे, जे स्वर आहे, त्याची जादू मनावरती कसा एक जगण्याचा आनंद निर्माण करत असतो याचं सुंदरसं वर्णन लेखकाने या पाठामध्ये केलेलं आहे. पाहूया आपण पाठाच्या सुरुवातीला लेखक आपल्याला काय सांगत आहेत. निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. पाठाच्या सुरुवातीलाच लेखकाने पाठाच्या पहिल्या ओळीमध्येच निसर्गाचे वर्णन केलेलं आहे ग्रामीण संस्कृतीचं. एकंदरीत जर हा पाठ आपण अभ्यासला तर आपल्या असं लक्षात येईल की उपमा अलंकाराचा प्रयोग लेखकाने प्रत्येक ठिकाणी केलेला आहे. प्रत्येक आवाजासाठी उपमा ह्या अलंकाराचा उपयोग केलेला आहे. मग आता काय सांगत आहेत लेखक की निसर्गाच्या लढीवळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. लढीवाळा म्हणजे आपण कधी मांडीवरती झोपतो आईच्या, जेव्हा आपण लाडात येतो तेव्हा, की नाही? बरोबर आहे ना? अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण खूप दमलेलं असतो, खूप परिश्रम केलेले असतात आणि आपल्याला विसावा पाहिजे असतो, आराम पाहिजे असतो, निवांतपणा पाहिजे असतो, आपण काय करतो? अलगद आईच्या मांडीवर जातो आणि लाडाने, प्रेमाने, थोड्या लाडातच येऊन आईच्या मांडीवरती डोकं ठेवतो. आणि मग बघा, आईच्या मांडीवर डोकं ठेवल्यानंतर आपण जो आनंद त्या क्षणाला आपल्याला मिळतो, त्या क्षणाचं वर्णन अवर्णनीय आहे. तसंच इथे लेखक सांगत आहेत की निसर्गाच्या लढीवळ मांडीवर विसावलेला खेडे, खेडे म्हणजे काय? गाव किंवा ग्राम. तर खेड्यांचं जे जीवनक्रम आहे ते एकदम सौंदर्याने माखलेलं आहे. आणि हे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असल्या कारणाने खेडे अधिक तर निसर्गाच्या सान्निध्यामध्येच असतात, की नाही? चारी बाजूने हिरवीगार शेती, डोंगर, पर्वत आणि त्याच्यावरती असलेले हिरवे गवत, झाडे, झुडपे. तर अशा रीतीने लेखक सांगत आहेत की जे खेडोपाडे आहेत त्यांचा जीवनक्रम तर निसर्गाच्या मांडीवर विसावल्यासारखं वाटतं. तसाच नानाविध सुरांच्या लकेरीने मोहरून गेलेला असतो. त्यामुळे अनेक खेडी नेहमी ताजी व टवटवीत रानफुलांसारखी असतात. आता बघा, जेव्हा आपण आईच्या मांडीवरती विसावतो डोकं ठेवून, तेव्हा आई काय करते? डोक्यावरून हात फिरवते, सुंदर कधीतरी आवाजामध्ये एखादी ओवी गुणगुणते, अंगाई गीत म्हणते आणि तो स्वर, मधुर स्वर मनाला फार भावून जातो. तसाच लेखक सांगत आहेत की नानाविध सुरांच्या लकेरीने मोहरून गेलेला असतो. त्यामुळे अनेक खेडी कशी असतात? ताजी, टवटवीत, रानफुलांसारखी असतात. रानफुलं, इथे आधी पण तुम्ही मला वाटते इयत्ता 6वीमध्ये गवत फुला रे गवत फुला कविता पाहिलेली असेल, की नाही? रानफुलं जी असतात, ही जंगलात वाढणारी जी फुलं असतात ना, त्यांचं वैशिष्ट्य असं असतं की इतर फुलांच्या मानाने ते लवकर कोमेजून जात नाहीत. त्यांचा जो उमलण्याचा कालावधी असतो, इतर फुलांचा जो कोमेजून जाण्याचा कालावधी असतो तो लवकर असतो, पण रानफुलं नेहमी कशी टवटवीत वाटतात. जेव्हाही आपण पाहतो ना त्यांच्याकडे, नेहमी आपल्याला टवटवीत ते वाटतात आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला एक नवीन उमेद, नवीन उत्साह निर्माण होतं. तर तसंच लेखक सांगत आहेत की जशी ती रानफुलं टवटवीत असतात ना, तसंच या खेडेपाड्यातील निसर्गाच्या सान्निध्यामध्ये विहारलेली ही जी खेडोपाडी आहेत, तिथे कधीही जा तुम्ही आणि त्या सुरांच्या लकेरीमध्ये मोहरून गेल्यानंतर नेहमी तिथे आपल्याला ताजे, टवटवीत, फ्रेश झाल्यासारखं वाटतं.
खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो. आता बघा, अलंकार अलंकार म्हणजे काय? दागिने की नाही, दागिने. आणि दागिने अधिक तर कोण घालतात? स्त्रिया घालतात. तुम्ही पाहिलं असेल की नाही, घरातील स्त्रिया किंवा तुम्ही सुद्धा जर मुली असाल तर तुम्हाला पण फार आवडतं. स्त्रियांना, मुलींना दागदागिने परिधान करणे फार आवडतं. आणि ह्या दागदागिन्यांचं वैशिष्ट्य असतं की त्यांचा एक मधुर स्वर येत असतो. जर स्त्रियांनी हातात बांगड्या घातल्या तर त्यांचा बघा कणकण असा आवाज येतो. पायात जर पैंजण घातले तर छम छम असा मधुर स्वर ऐकायला येत असतो. जसं जसं ते पाऊल चालत पावली त्यांचा त्या पैंजणांचा आवाज छम 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 असा मधुर स्वर येत असतो. आणि तो स्वर आहे ना, हवा हवा असं वाटतं, ऐकावं असं वाटतं. जर पायामध्ये स्त्रियांनी जोडवी घातलेले असतील तर प्रत्येक पावलागणिक त्या जोडव्यांचा आवाज येत असतो. तसंच मग लेखक इथे सांगत आहेत की खेड्यातला दिवस हा जणू पायामध्ये जसं आवाजांचा अलंकारांचा आवाज येतो ना, तसंच सकाळी उठल्यापासून प्रत्येक मधुर स्वराने एकात्मक होऊन जगण्याचा आनंद निर्माण करत असतात खेड्यातले दिवस. सांगतायत जेव्हा आपण खेड्यामध्ये असतो ना, जर अनुभव घ्यायचा असेल ना तर तुम्ही गावी गेल्यानंतर सकाळी भले पहाटे उठा, तेव्हापासून तुम्हाला बघा तो मधुर स्वरांचा आवाज तुमच्या मनावरती जादू केल्याशिवाय राहणार नाही. मग लेखक इथे ते सांगत आहेत की खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो. अगदी पहाटेलाही अजून पुढची जाग आलेली नसते. आता एक एक लेखक वर्णन करणारे आवाजांचं, तर लेखक सुरुवातीला काय करतात की पहाटेलाही म्हणजे सुरुवात पहाट कधी होते अधिकतर. शहरातल्या लोकांचं जाऊ दे, खेडेगावातलं आपल्याला चर्चा करायची आहे. शहरातले लोक कसे रात्री उशिरापर्यंत कामकाज चालू असतं, त्यामुळे सकाळी ते उशिरा उठतात. पण खेडेगावातील लोकांचं जे दिनचर्या, त्यांची पहाट जर म्हटली तर 4:30, 5 याच्या आधीच होते. याच्यानंतर फार कमी शक्यता असते, पण 5 पर्यंत त्यांची पहाट होऊन जाते. मग अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते. म्हणजे 3:30-4च्या दरम्यानचं वर्णन इथे कवी लेखक करत आहेत की पहाट पण पूर्ण झालेली नसते. त्याच्या आधीच अगदी पहाटेलाही अजून पुरती म्हणजे पूर्ण जाग आलेली नसते, म्हणजे पूर्ण पहाट झालेली नसते. तर आपण इथे अंदाजे मध्यरात्री नंतरचा जो कालावधी असतो, 3, 3:15, 3:30 नंतरचा जो कालावधी असतो ना, त्याचं वर्णन इथे लेखक करत आहेत. खेड्यामध्ये टोपली खाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते. टोपली खाली डालून ठेवणे म्हणजे झाकून ठेवणे. टोपली खाली आपण कोणाला झाकून ठेवतो? तर कोंबड्यांना. म्हणजे बघा, जेव्हा पहाट होण्याआधी कोणाला जाग येते तर त्या टोपली खाली जे कोंबड्या आपण झाकून ठेवतो ना, त्यांना हमखास जाग येते. पहाट होण्यापूर्वीच त्यांना जाग आलेली असते. आणि बघा, टोपली खाली ते झाकून ठेवलेले असतात, त्यांना माहिती नाहीये काय किती वाजलेत, अंधारा झालाय का, दिवस उजाडलाय का, रात्र संपली की नाही, हे काही जाणीव नसते. त्यांना माहितीये त्यांचा रोजचा रुटीन त्यांचा ठरलेला असतो. पहाट होण्याआधीच त्यांना जाग आलेली असते. आणि रात्रीच्या 3-3:30 पासूनच तो आपला कुरबाज आणि नखरेल तानाने आसमंत भारून टाकायला प्रारंभ करत असतो. तर बघा, रात्रीच्या 3-3:30 पासून काय सांगत आहेत लेखक? रात्रीच्या 3-3:30, आपली पहाट होते 4-4:30 नंतर, 5 समजूया. म्हणजे त्याच्या आधीच ते कोंबडे काय झालेले असतात, ऐटबाज. कुरबाजचा अर्थ काय आहे? ऐटबाज. आणि नखरेल तानांनी, बघा किती आपण एखादी गोष्ट आपल्याकडनं खूप चांगली होत असेल तर आपल्याला कसं अभिमान येतो, ताटा येतो, मान उंच करून आपण आपल्यातल्या काही गोष्टी सांगत असतो. तसंच तो कोंबड्याला पण अभिमान आहे. नखरेल तानांनी तो काय करतो? मान उंच करून पूर्ण आसमंत म्हणजे आकाश भारून टाकायला प्रारंभ करतो. कशाने भारून टाकतो तो? त्याच्या आवाजाने. सकाळीच तो कोंबड्याचा आरवायला सुरुवात होते. ऐकलं असेल ना तुम्ही? किती छान मधुर स्वर वाटतात ते, माहितीये तुम्हाला? तुम्ही नक्कीच अनुभव घ्या. 3:30, 4, 5च्या दरम्यान जेव्हा कोंबडा आरवतो तर त्यावेळेस, इतर वेळेस तुम्ही बघा दिवसभर पण भरपूर वेळा कोंबड्या आरवत असतात, पण पहाटेच्या
3:30, 4, 5च्या दरम्यान जो कोंबडा आरवतो ना, त्याचं ते स्वर जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा ते मधुर ताण वाटतात, तुम्हाला मधुर स्वर वाटतात. त्याचंच वर्णन इथे लेखक करत आहे की हळूहळू या ताणांची संख्या मग वाढत जाते. सुरुवातीला बघा, एक कोंबडा उठतो, पण नंतर त्याने जेव्हा तो ताण देतो, म्हणजे तो जेव्हा आरवायला सुरुवात करतो, तर त्याच्या सादाला प्रतिसाद दिला जातो. म्हणजे एकाने आवाज दिला तर दुसरा त्याला काय करतो, प्रतिसाद देतो, त्याला होकार देतो. जसं आता तुम्ही कोणाला आवाज दिला तर समोरून तुम्हाला पण आवाज येतो की नाही, तसंच एक कोंबडा आरवायला सुरुवात झाली की दुसरे आजूबाजूचे कोंबडे सुद्धा त्याला त्याच्या सादाला, त्याच्या आवाजाला प्रतिसाद देतात. एका वस्तीवरच्या कोंबड्याने बांग दिली की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटतो. बांग देणे, आरवणे, कंठ फुटणे, आवाज देणे. मग एकच कोलाहल सुरू होतो, म्हणजे गोंधळ सुरू होतो, त्यांचा आवाज सुरू होतो एका विशिष्ट लयीत. ठेक्यात पहाटेला घातलेली ही साद अंथरुणावर पडल्या पडल्या मनात मुरवायला मोठी छान वाटते. मग बघा, एक कोंबडा एका वेळेस एक कोंबडा आरवत असेल तर त्याचे तर तो साद सुंदर वाटतोच, पण एका वेळी अनेक कोंबडे बाग द्यायला सुरुवात करतात आणि त्यांच्या कोंबड्यांना जो कंठ फुटतो, जो आवाज त्यांचा घुमत राहतो आणि एकच जो गोंधळ सुरू होतो ते एका विशिष्ट लयीत. आणि ते बघा, असे आपण कसं मोठमोठ्याने ओरडतो, धिंगाणा घालतो, भांडतो, तो कर्कश आवाज वाटतो. पण जेव्हा ते कोंबडे एका लयीत, एका विशिष्ट स्वरात, ठेक्यामध्ये जेव्हा ते पहाटेला साद घालत राहतात, तेव्हा आपण अंथरुणावर पडल्या पडल्या आपल्या मनामध्ये तो जो स्वर असतो, त्यांची जी साद असते ती लयीत आपल्या मनामध्ये घर करायला लागते. मनातल्या मनात आपणही त्याला निशब्द मनाने साद घालत असतो. मग बघा, तो तिकडनं कोंबडे आरवत असतात, पण आपण पण हळूहळू त्याच्या सादमध्ये, त्याच्या आवाजामध्ये, त्याच्या लयीमध्ये आपला सुद्धा आवाज मनात निशब्दपणे, म्हणजे त्यांचा ते आवाज फुटत असतो, साथ देत असतो, पण आपला आवाज येत नाही, आपण कोंबड्यासारखे आरवत नाही, पण मनामध्ये कुठे ना कुठे आपल्या पण ती चाहूल, ती लय सुरू होते. आणि आता आपल्याला पण कळतं, चला उठा, कोंबड्याने बाग दिलेली आहे, पहाट झालेली आहे आणि आपल्याला निसर्ग त्याच्या सान्निध्यामध्ये येण्यासाठी सांगत आहे. आणि अशा रीतीने निशब्द मनाने आपण साथ घालत असतो. आता या पॅरेग्राफमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ पाहूया. पाठामध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ: डालून ठेवणे, झाकून ठेवणे, कुरेबाज, ऐटबाज, कंठ फुटणे, आवाज उमटणे, कोलाहल, गोंधळ. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरांची जादूगिरी या पाठामध्ये लेखकाने पहिल्या परिच्छेदमध्येच आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यामध्ये पहाटेच्या सुरांचा, आवाजांचा, तालेचा, लयचं वर्णन केलेलं आहे. पुढे लेखक आपल्याला अशाच सुरांच्या गावी घेऊन जाणार आहेत आणि त्याच्या जादूमध्ये आपल्याला रम्मान करणार आहेत. तो व्हायचंय ना सगळ्यांना रम्मान. पण पुढचा परिच्छेद आपण पुढील भागामध्ये शिकणार आहोत. धन्यवाद.